सकाळच्या घाईगडबडीच्या वेळी आपण भरल्या वांग्याची भाजी करायचं नेहमीच टाळतो. बऱ्याचदा वाटा भरल्या वांग्यामध्ये भरा, बराच वेळ जातो. आपल्याला वाटतं, पण आज आपण झटकेपट अवघ्या 10 ते 15 मिनिटांमध्ये ही भरल्या वांग्याची भाजी कशी तयार करायची ते पाहणार आहोत. नमस्कार, मी ज्योती. ज्योतिष किचनमध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. मी इथे गावरान काटेरी पाहून वांगी घेतली आहे. वांगी घेताना अशी छोटी छोटी पाहूनच घ्यायची. ही वांगी 1/2 किलो इतकी आहे. सर्वात आधी आपण वांग्यांचे काटे काढून घेऊया. अर्ध देठ ठेवायचंय वांग्यांना आणि 2 अशा चिरा पाडून घ्यायच्या आहे. वांगी चिरल्यानंतर चेक करून घ्यायचे, त्यामध्ये आळे असू शकते. ह्या वांग्यामध्ये आळे नाहीये आणि पाण्यामध्ये टाकायचे म्हणजे वांगी काळी पडणार नाही. सर्व वांगी मी चिरून घेतले आहे. त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं. मीठ टाकल्यामुळे वांगी काळी पडत नाही आणि स्वच्छ धुवून निघते. आता मसाल्याची तयारी करूया. मी इथे 1 कांदा घेतला आहे मध्यम साईजचा. त्याची साल काढून घेऊया. कांदा आपल्याला बारीक असा चिरून घ्यायचा आहे. कांदा चिरून झाला आहे. एका भांड्यामध्ये टाकून घेऊया. त्यानंतर आलं आणि लसूण खोबऱ्याचे काप घेतले आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आहे. झाकण लावून याला बारीक वाटून घ्यायचं. पाणी न घालता असंच वाटायचंय कोरडं. या पद्धतीने बारीक केलेले वाटण कांद्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. पाऊण टीस्पून हळद टाकूया. 1 चमचा लाल मिरची पावडर टाकायची. 2 चमचे कांदा लसूण मसाला टाकायचा. हा मसाला मी घरचाच टाकत आहे. 3 ते 4 चमचे शेंगदाण्याचा भाजलेला कूट टाकायचा. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया. 2 ते 3 चमचे तेल टाकायचं. सर्व छान मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं. ही भाजी सकाळच्या वेळेस की झटकेपट तयार होते. 10 ते 15 मिनिटांमध्ये तयार होऊन जाते. चवीपुरतं मीठ टाकायचं आणि सर्व मिक्स करून घ्यायचं. मसाला आपला छान मिक्स झाला आहे. वांग्यांमध्ये भरून घेऊया. असं दाबून दाबून वांग्यामध्ये मसाला भरून घ्यायचा आहे. असा मसाला वापरून ही भाजी खूप छान लागते. सर्व वांग्यांमध्ये मी असेच मसाला भरून घेणार आहे. सर्व वांग्यांमध्ये मसाला भरून झाला आहे. ही भाजी आपल्याला कुकरमध्ये करायची आहे. कुकरमध्ये मोठे 2 चमचे तेल टाकूया. तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी टाकायची. मोहरी छान तडतडली की थोडासा हिंग टाकायचा. त्यानंतर वांगी टाकायची. मिक्स करून घ्यायची आहे थोडीशी तेलामध्ये. उरलेला मसालाही त्यामध्ये टाकून घ्यायचा. 1-2 मिनिट अशी परतून घ्यायचे वांगे त्यामध्ये आपल्याला. 2 मिनिटासाठी कुकरचं आल्लादाचं झाकण लावून घ्यायचं. आपल्याला त्याची वाफ काढायची आहे. 2 मिनिटानंतर चेक करूया. वांगी छान परतली गेली आहे. मिक्स करून घ्यायची, खालीवर करून घ्यायची. मी बाजूच्या गॅसवर पाणी गरम करायला ठेवलं होतं. या भाजीला मी पाणी गरमच टाकणार आहे. गरम पाणी भाजीमध्ये ओतून घ्यायचं आहे. 1 ते 1.5 ग्लास पाणी मी टाकलं आहे. मिक्स करून घ्यायचं. कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे. 1 शिट्टी होण्याच्या आतच गॅस बंद करायचा.
7 ते 8 मिनिटांनंतर चेक करूया। मी इथे 1 शिट्टी होण्याच्या आतच गॅस बंद केला होता। थोडंसं कुकर थंड होऊ द्यायचं आणि झाकण काढायचं। बघू शकता मस्त अशी वांग्याची भाजी तर्रीधार तयार झाली आहे। 10 ते 15 मिनिटांमध्ये मस्त अशी भाजी तयार होते। ही भाजी भाकरी सोबत पोळी सोबत खूप छान लागते। मस्त अशी चवदार टेस्टी तयार झाली आहे। अशी भाजी नक्की तयार करून बघा। ही भाजी टिफिन बॉक्स मध्ये देऊ शकता। सकाळच्या घाईमध्ये ही भाजी झटपट तयार होते। आय होप आजचा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत।